नमस्कार. मी प्राध्यापक नामा एवी, तत्त्वज्ञान विभाग, DBF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर. आजचा विषय आहे निगामी अनुमानातील सत्यता आणि युक्तता. ज्या अनुमानामध्ये सामान्य स्वरूपाच्या आधारविधानांच्या साहाय्याने विशिष्ट स्वरूपाचा निष्कर्ष काढला जातो त्या अनुमानास निगामी अनुमान असे म्हणतात. निगामी अनुमानाच्या बाबतीत युक्तता हा गुणधर्म महत्त्वाचा असतो. म्हणजेच निगामी अनुमानात निष्कर्ष काढीत असताना आधारविधाने सत्य म्हणून गृहीत धरलेली असतात. याचाच अर्थ निगामी अनुमानातील निष्कर्ष काढताना तो सत्य आहे की असत्य आहे याचा काहीही संबंध नसतो. तो फक्त युक्त आहे की नाही एवढेच महत्त्वाचे असते. हा मुद्दा समजण्यासाठी प्रथम आपल्याला निगामी अनुमानाची युक्तता म्हणजे काय आणि सत्यता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. युक्तता हा अनुमानाचा गुणधर्म आहे. अनुमानाची युक्तता ही अनुमानांच्या तर्कशास्त्रीय नियमांच्या आधारे ठरत असते. आधारविधानांतून निष्कर्ष काढण्याचे काही तार्किक नियम आहेत. काढण्यात आलेला निष्कर्ष जर या तार्किक नियमांना अनुसरून काढलेला असेल तर ते अनुमान युक्त असते. याउलट काढलेला निष्कर्ष नियमांचा भंग किंवा उल्लंघन करून काढलेला असेल तर ते अनुमान अयुक्त असते. म्हणजेच आधारविधाने आणि निष्कर्ष यातील सुसंगतीवरून अनुमानाची युक्तायुक्तता ठरविली जाते. थोडक्यात अनुमानातील आधारविधाने आणि निष्कर्ष यात तार्किक संबंध असेल तर अनुमान युक्त समजावे. याउलट अनुमानातील आधारविधाने आणि निष्कर्ष यात तार्किक संबंध नसेल तर अनुमान अयुक्त समजावे. युक्तता हा जसा अनुमानाचा गुणधर्म आहे तसा सत्यता हा विधानाचा गुणधर्म आहे. अनुमानातील विधाने प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी सुसंगत असेल तर विधान सत्य समजावे. म्हणजेच विधान वास्तवसृष्टीशी जर मिळता जुळता असेल तर विधान सत्य असते. याउलट विधान जर वस्तुस्थितीला सोडून असेल म्हणजेच वास्तवसृष्टीशी मिळता जुळता नसेल तर ते विधान असत्य असते. सत्यता आणि युक्ततेतील फरक पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की निगामी अनुमानात जर कशाला महत्त्व असेल तर ते त्याच्यातील युक्ततेला असते. निगामी अनुमान युक्त असते याचा अर्थ त्या अनुमानातील आधारविधाने आणि निष्कर्ष यांच्यामध्ये एक अनिवार्य अटळ तार्किक संबंध असतो की ज्यामुळे ती दिलेली आधारविधाने स्वीकारता क्षणीच दिलेला निष्कर्षसुद्धा स्वीकारावाच लागतो. जसे हे उदाहरण पहा. सर्व चिमण्या राजकारणी असतात. ती कावळीण चिमणी आहे म्हणून ती कावळीण राजकारणी आहे. हे एक युक्त अनुमान आहे. तसे पाहिल्यास या अनुमानातील एकही विधान सत्य नाही. असे असूनही या अनुमानाला युक्त अनुमानच म्हटले पाहिजे, कारण काढण्यात आलेला निष्कर्ष आधारविधानांमधून अटळपणे निष्पन्न होतो. सर्व चिमण्या राजकारणी असतात हे जर मान्य असेल, तसेच ती कावळीण चिमणी आहे हेही मान्य असेल तर ती कावळीण राजकारणी आहे हेही मान्य केलेच पाहिजे. पहिली दोन आधारविधाने स्वीकारायची
परंतु निष्कर्ष नाकारायचा असे आपण या अनुमानाच्या बाबतीत करू शकत नाही. आणि जर आपण तसे केलेच तर तार्किक विसंगती तयार होते. या उलट हे उदाहरण पहा. सोलापूर जिल्ह्याचे ठिकाण आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर असतो, म्हणून सोलापुरात पुढारी असतात. या अनुमानात असणारी सर्वच विधाने सत्य असतीलही, काढण्यात आलेला निष्कर्षही सत्य असू शकेल, परंतु हे अनुमान अयुक्त आहे. कारण या अनुमानातील आधारविधाने आणि निष्कर्ष यांच्यामध्ये अटळ तार्किक संबंध नाही. या अनुमानातील पहिली 2 आधारविधाने स्वीकारून सुद्धा आपण निष्कर्ष नाकारू शकतो व असे करताना कोणतीही तार्किक विसंगती तयार होत नाही. सोलापूर जिल्ह्याचे ठिकाण आहे हे सत्य असेल, जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर असतो हेही सत्य असेल, परंतु केवळ या 2 आधारविधानांच्या आधारे सोलापुरात पुढारी असतात हे विधान सिद्ध होत नाही. प्रत्यक्षात सोलापुरात पुढारी असतीलही, परंतु त्याला सत्य म्हणून स्वीकारण्यासाठी दिलेली आधारविधाने बळकट पुरावा ठरू शकत नाही. म्हणजेच आधारविधाने आणि निष्कर्ष यांच्यामध्ये अटळ तार्किक संबंध नाही, त्यामुळे हे अनुमान अयुक्त ठरते. या 2 उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की युक्तता म्हणजे सत्यता नव्हे. अनुमानाच्या युक्ततेच्या दृष्टीने त्या अनुमानातील विधानांची सत्यता किंवा असत्यता महत्त्वाची नसते. म्हणजेच दिलेले निगामी अनुमान युक्त आहे किंवा नाही हे ठरविताना त्यातील विधाने प्रत्यक्षात सत्य आहेत किंवा नाहीत याचा विचार करायचा नसतो. तर दिलेली आधारविधाने आणि काढण्यात आलेला निष्कर्ष यांच्यामध्ये अटळ तार्किक संबंध आहे किंवा नाही एवढेच पाहायचे असते. थोडक्यात आधारविधाने आणि निष्कर्ष यांच्यामध्ये अटळ तार्किक संबंध असेल तर ते अनुमान युक्त समजावे आणि आधारविधाने आणि निष्कर्ष यांच्यामध्ये अटळ तार्किक संबंध नसेल तर ते अनुमान अयुक्त समजावे.